चला आता आम्ही चाललो आहे आमच्या गावातले कडवई रेल्वे स्टेशन बघायला। चला कोकणातलं एक निसर्गरम्य रेल्वे स्टेशन कडवई। नुकताच पाऊस पडून गेलाय, सगळं ओलं ओलं चिंब करून झालंय। मे महिन्यामध्ये पाऊस बघा कोकणामध्ये, निसर्गाची किमया बघा। चला आम्ही चाललोय आता कडवईचं रेल्वे स्टेशन बघायला। हे बघा मजा बघा, आणि इतका पाऊस आहे। आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आलोय की पावसाळ्याच्या सुट्टीमध्ये आलोय तेच कळत नाही। पूर्ण पाऊस, आत्ता जस्ट पाऊस पडून गेलाय आणि स्टेशन बघायचं उत्साह बघा किती। कुठे चालते बघा। हे बघा हे आले कडवई स्टेशन। रिमझिम पाऊस चालूच आहे, मे महिन्यात पाऊस। जास्त काय रेल्वे इथे थांबत नाही, कधी जर क्रॉसिंग असेल तर या स्टेशनला रेल्वे थांबतात। 2016-15 पासून इथे रेल्वे स्टेशन उभारण्यात आलं आहे। त्यापासून इथे कडवईच्या ग्रामस्थांना ट्रेनचा आनंद घेता येतो। बघा ट्रेन पण आलेली आहे। ए साईडला साईडला बघा ट्रेन आलेली आहे। हे त्या साईडने येते, ते इकडनं आहे, इकडनं या, ह्या साईडने येते। इजात पकडा, या इकडनं ट्रेन येते। कोकणातले सर्वच रेल्वे स्टेशन एकदम निसर्गरम्य असतात, एकदम झाडाझुडपामध्ये आणि जंगलामध्ये आणि डोंगराच्या मध्ये असतात ते एकदम। नुकता पाऊस पडतोय तर हे बघा एक रेल्वे सुद्धा येते वाटली। नाही नाही रेल्वे नाही, फक्त इंजिन आहे, ते इंजिन आहे, इंजिन, रेल्वे नाही आहे। तुम्ही मज्जा करायला आलात की काय करायला आलात? पडलाच ना तिकडे, रडायला नाही पूर्ण। इंजिन काय तिकडे जाईल तिकडे, आता रोज चेक करायला आली होती। मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आलो की आम्ही निवांत बसण्यासाठी या स्टेशनवर येतो। ही इथे खुर्ची आहे बघा इथे,
या खुर्चीवर आम्ही मस्तपैकी इथे गरम गरम वडापाव घेतो आणि या सीटवर बसून निसर्गाचा आनंद घेतो बघा. जिजा बघा आमची रुळावर चालते. मुंबईतल्या रेल्वेच्या रुळावर कोण चालत नाही आहे, पण कोकणातल्या रुळावर सगळे चालतात बघा. तो वेगळाच आनंद असतो. पाऊस पण रिमझिम रिमझिम चालूच आहे. फक्त क्रॉसिंग आलीच तरच या रुळावर या स्टेशनला गाड्या थांबतात, नाही तर इतर वेळी थांबत नाहीत. दिवा पॅसेंजर एक थांबते आणि सावंतवाडी पॅसेंजर रत्नागिरी पॅसेंजर एक थांबते या ठिकाणी. बाकी कुठलाच एक्सप्रेस थांबत नाहीत. क्रॉसिंग आली तरच. लग बाय चान्स आला जो या कडवईत गावात राहणार आहे आणि क्रॉसिंगला थांबली तर त्याला घर जवळ आहे, नाहीतर नाहीच. तर मित्रांनो, आता आमची ट्रेन बघून झालेली आहे. तर आता आपण पाहायला थांबलो डोंगरावरचे गाव. तर चला आमच्यावरती. जिजा आमची चालते बघा कशी. रिमझिम पाऊस चालू आहे, त्यातून पण चालत आहेत. आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट बघा कसा मस्त. ही आहे कोकण नदी बघा वाहती मस्त. हे बघा लाडळूचं झाड. दाखव दाखव. हा हा तिचा हात लाव. अजून हात लाव बाळा. बस जा. ते काय करतात, पानं मिटतात, ती लाजतात पानं, ती हो लाजतात. सगळ्या ठिकाणी पाणीच असतं. पावसामध्ये पाणी नाही तर काय येणार. चला हे बघा मोठं पान. कुठे रे. हां जिथे इकडे पुढे पाऊस भिजशील नाही तर. अरे हे झाड सागवणाचं आहे, सागवणाचं. हे सागवणाचं झाड आहे. आम्ही ना लहान असताना हे जर पानं घ्यायचो आणि याच्यामध्ये करवंद काढून आणायचो, याची वाटी बनवायचो. सागवणाचं झाड आहे बघ केवढं मोठं आहे ना. सागवणाचं झाड. याची पानं बघ एवढी मोठी असतात. एवढी एवढी मोठी पानं असतात ना. ह्याचं अशी वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये आम्ही करवंद घ्यायचो. चला हळूहळू दाखवतो मला गाव कसं असतं बघा. हां जंगल बघा मस्तपैकी. चला 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 पुढे चला. जिजा पुढे चाल. छत्रीमध्ये घे. चला हळूहळू. पाऊस पडतोय, घ्या मस्तपैकी मजा घ्या पावसाची. मे महिन्यात पाऊस. ढगढग वाटते तिकडे. ते वरती डोंगरावर आहे ना ऋग्वेद, तुरळ गाव आहे. तुरळ गाव आहे त्या डोंगरावर. आणि आपण जिथे आहोत ना ते कडवई गाव आहे. आणि हा रस्ता जो गेलाय ना ते कडवईच्या उजगावकर वाडीमध्ये गेलाय. हां उजगावकर वाडीमध्ये डोंगर खोदून रस्ता काढलाय बघ. बघ सत्यनारायणाची पूजेचा आवाज पण चालू आहे. लांबून तो ब्रिज ना मंडप वाटतो तिकडे. हा मस्त. कसं वाटलं गाव तुम्हाला. आता आपण डोंगरावर आहोत. डोंगरावर तिचा कसं वाटलं तुला डोंगर. मस्त ना. आणि पाऊस वरतूनच येतो. पण तुला गाव कसं वाटलं. तू आता डोंगरावर उभी आहेस. दादावर डोंगरात कसा नाचतोय. हे जिजा भिजली ऋग्वेद. मे महिन्यात पाऊस पडतो जिजा, सांग मला खरं आहे का. वडापावचा प्लॅन केला होता पण आज पावसामुळे वडापावची गाडीच बंद झाली.
त्यामुळे आता आम्हाला वडापाव काय खायला भेटला नाही. पण आता आमचं चाललं आहे प्लॅनिंग सगळ्यांचा सूप प्यायचा, मंचाव सूप. तर आम्ही सगळ्यांना तिकडे चाललो आहे. आणि पावसामध्ये मंचाव सूप, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पाऊस. जिजा आमची कॅन्सल झाली, ती नाही म्हणते सूप तिला प्यायचं नाही आहे पावसामध्ये, तर म्हणते मला पार्सल घेऊन या. आता मग आम्ही चालले सगळे सूप प्यायला, तिघंजणच. गरम गरम सूप. मंचाव सूपची ऑर्डर दिली काय? सूपावर ताव मारतोय आम्ही मस्तपैकी. व्हेज मंचाव सूप बघत बघा कसा खातोय. हे बघा, पावसाने गरम गरम सूप ना.